दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री गुरुशरण. आज आपण कर्मबंधन, मानवी जीवन आणि परमार्थ याविषयी थोडा विचार करू. जीवनात तरुण वयात जे कर्म कराल त्या कर्माचे दुःख व सुख त्या जीवाला भोगावे लागते. मग हे दुःख भोग कमी होण्यासाठी, जीवनात प्रत्येक क्षेत्रात प्रगती करण्यासाठी व भगवंताची शक्ती प्राप्त होऊन या नरदेहाचा उद्धार करण्यासाठी तरुण वयात नामस्मरण करावे. म्हातारपणी नामस्मरण होत नाही, कारण पूर्ण जीवन संसाराचे चिंतन करण्यात गेलेले असते. त्यामुळं नामस्मरण झाले तरी ते देवाला पोचते, पण दैवी शक्ती मिळत नाही. तर ही शक्ती तरुण वयात मिळू शकते. हे वय अल्लड असतं. या वयात विचार व मन स्थिर नसतं. मग त्या मनाला, विचारांना स्थिर फक्त भगवंताच्या नामस्मरणात करायचं. तसेच या वयात जगाचा अनुभव नसतो. कोण कधी फसवेल, कधी घात करेल किंवा जीवनात कधी मृत्यू येईल हे सांगता येत नाही. पण जर भगवंताच्या नामस्मरणाची कास धरली तर समस्या जीवनातल्या सुटू शकतात. सतत तेच जीवन जगल्यामुळे मनात वाईट विचार येऊन, बारीक सारीक गोष्टीहून चिडचिड जी होते किंवा राग येतो, काही वेळेला तो राग मनात बसल्यामुळे हातून घातपात पण घडतो. पैसा श्रेष्ठ समजून त्यासाठी व्याभिचार घडतो. संस्कार कमी असल्याचे वाटून हे जीवन नीरस वाटू लागतं. दुसऱ्याच्या पुढे जाऊन खूप पैसा कमवणं हेच ध्येय असतं. पण मन या सुखवस्तू मिळाल्यामुळे विचलित होऊन काही वेळेला वाममार्ग अवलंबायला लागतो. कारण वाममार्गाला जाण्याचे कारण मन स्थिर न राहणे. या मनाला स्थिर करण्यासाठी तरुण वयात नामस्मरण करणे सध्या काळाची नितांत गरज आहे. त्यामुळे वाईट कर्म करायला मन धजत नाही, कारण मनात नामस्मरण चालू असतं. म्हणून जीवनात प्रत्येक क्षेत्रात ती व्यक्ती यशस्वी होऊ शकते. खूप मेहनत करण्याची जिद्द निर्माण होते. त्यामुळे त्यांना वाईट प्रसंग आला तरी त्यातून मार्ग काढण्याची शक्ती भगवंत देतो. ईश्वरी अंश तयार होऊन चिंता, भय याची जागा त्याच्या जीवनामध्ये देवाच्या चिंतनाने घेतलेली असते. देवालाही त्याचे सुंदर निष्पाप मन आवडते. म्हातारपण आता कोणी पाहिले, म्हणून देवाचे दिवसातून एकदा तरी एकचित्तपणे भगवंताच्या स्वरूपाशी रममाण होऊन नामस्मरण करणं हे खरं जीवनाचं सार आहे. मानवी जीवनात शरणागती फार महत्वाची ठरते. ईश्वरासमोर, आपल्या सद्गुरूंसमोर नतमस्तक होऊन मनाला वाकवणं हीच खरी नम्र शरणागती होय. कित्येक जन्माच्या पुनरावृत्तीनंतर संचित कर्माच्या विषवेलीचा टणक बुंदा तयार झालेला आहे. किती साधना केली, सत्कर्म केली तरी हा बुंदा पूर्णपणे कापून नष्ट करता येत नाही. कारण कर्माच्या गती गहन असतात आणि जीवनात कर्माशिवाय कोणी राहू शकत नाही, अशी गाई भगवंतानी भगवद्गीतेमध्ये दिलेली आहे. तात्पर्याने कुठल्या ना कुठल्या कर्माने सद्य जन्मातही आपण काही ना काही परिणाम निर्माण करीत असतो. अशा वेळी संपूर्ण श्रद्धेने, पूर्ण शरणागतीने ईश्वराला केलेला नमस्कार हा जणू पाचरीचं काम करतो. पूर्वसंचित विषवेलीला बुंध्याचे सत्कर्माद्वारे खंडन करण्याला सहाय्य करतो. आपण भगवताला आर्ततेने आळवलं तर तो त्या भक्तासाठी येतो. जेव्हा आपण
त्याला आळवतो, आवाहन करतो, तेव्हा त्या भक्तांमधला मी संपतो. आता माझं काही नाही, तुझ्याशिवाय दुसरं कोणी नाही. असं झाल्यावर तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहत नाही, अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. कारण सध्याची स्थिती ही बुद्धिप्रधान नाही तर भावनाप्रधान आहे. यासाठी ती आच लागली पाहिजे भगवंताची. तुझ्याशिवाय अन्न गोड लागत नाही, तुझ्याशिवाय चैन पडत नाही. असं झालं तर काही आशा आहे. शेवटी तो गुरूंचा गुरु आहे. भगवंत गुरूंचा गुरु आहे. त्याला सर्वांची जाणीव आहे. एखाद्या अडचणीत देवाने तुमचे लगेच ऐकले की तुमची श्रद्धा वाढते. उशिरा ऐकलं की तुमची सहनशक्ती वाढते. पण ऐकलंच नाही तर समजून जा, देवाला ठाऊक आहे ही अडचण तुमची तुम्ही सोडू शकता. आणि त्या गोष्टीत शाश्वत आनंद आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, शाश्वत आनंद फक्त परमार्थातच आहे, भगवंताच्या चरणाजवळ आहे. आता आपल्याला जीवनात काय हवे तर आम्हास आनंद पाहिजे. आणि तोही आनंद कसा हवाय? शाश्वत आनंद हवाय. शाश्वत म्हणजे नष्ट न होणारा, न नाशणारा. जगात तुम्ही कोठेही जा, काहीही मिळवा, अनुभव घ्या, पण तेथे शाश्वत असू शकत नाही. जे सुख विजेसारखे निमिष मात्र प्रकाश देऊन नष्ट होणारं असतं ते स्वल्प व अल्प सुख ठरतं. जे अल्प असतं ते नाशवंत आहे. उत्पत्ती व नाश या जगातील सर्व वस्तूंचा धर्मच होय. अशा पदार्थांपासून मिळणारे सुखही नाशवंतच असते, ते अविनाशी सुख नाही. समजून घेण्यास गुरुच आवश्यक असतो. गुरुकडून ते समजावून घ्यावं लागतं. शाश्वत सुख प्राप्त करून घ्यायचे असेल तर गुरु शिवाय पर्याय नाही. परमार्थात प्रगती करायची असेल तर गुरूंचे आशीर्वाद आणि गुरूंचं मार्गदर्शन अत्यंत आवश्यक आहे. मनुष्याच्या जीवनात केव्हा तरी असा प्रसंग येतो, तो अतिशय हतबल होतो. अशा या ठिकाणी, अशा कठीण प्रसंगी तो देवाचा धावा करतो. अनेक व्रते करतो, उपवास करतो, पण देव त्याला लवकर मदत करत नाही. परंतु एक घटना मात्र निश्चित घडते आणि ती म्हणजे एखादी व्यक्ती आपल्या पाठीशी उभी राहते आणि संकटात आपली इतकी मदत करते की त्या संकटातून आपण सहज बाहेर पडतो. आपण नंतर म्हणतो सुद्धा की त्यांनी अगदी देवासारखी येऊन मदत केली. एक गोष्ट लक्षात ठेवा की हे सर्व ईश्वराच्या मर्जीनुसार घडतं आणि ती मदत सुद्धा ईश्वरच करत असतो. कारण मदत करणाऱ्या व्यक्तीला भगवंत प्रेरणा देतो आणि ते कार्य ईश्वराचे आहे. पुढे जेव्हा आपलं भाग्य आपल्याला साथ देतं आणि आपण वैभवाच्या उच्च शिखरावर जातो तेव्हा काळाच्या ओघात ही झालेली मदत आपण विसरून जातो. असे करू नये. म्हणून वर्षातून किमान एकदा तरी आपण स्वतः अगदी एकटं बसावं. आपल्याला कठीण प्रसंगी मदत केलेल्या व्यक्तींची आठवण करावी आणि मनोमन देवांचे आभार मानावे आणि एक निश्चय करावा की आपणही अशी कोणाची तरी मदत करू जी ईश्वराच्या चरणापर्यंत पोचेल. आणि ही ईश्वराची जी व्यवस्था आहे ती अव्याहतपणे चालू राहील. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु.